16 निवडणूक त्याला बरोबर त्यांच्या मागे ईडी लाव, ACB लाव, सगळं करतच असतील. पण म्हणूनच मी म्हणते की आत्ताच्या घटकेला विरोधी पक्ष उरलेला नाही आहे. नाही तेवढ्या लोकांना घेतलं जातंय. त्याच्यात युतीच्या पक्षांना सुद्धा फोडून तोडून सगळी गणितं जी केली जात आहेत सो कॉल, यांना वाटतं की आम्ही चाणक्यांचे वडील, म्हणजे नको तो शब्द मला बोलता येत नाही म्हणून. पण हे जे सगळे चाणक्य आहेत सो कॉल्ड, यांना वाटतं आपण राजकारण करतोय, पण ते राजकारण नाही, ते देशाची विल्हेवाट लावत आहेत. हे आत्ता आपल्याला कोणालाच कळत नाही. आणि मला माध्यमांना सुद्धा हेच सांगायचं आहे की त्याच्यात त्यांनी अमुक मोठा एक काही टोला केला, त्यांच्या गळाला लागले. मला वाटतं असे गळाला लागले वगैरे शब्द ना माध्यमांनी सुद्धा टाळले पाहिजेत. हे माणसं विकली गेली असा शब्द माध्यमांनी वापरला पाहिजे. कारण लोकांचा आक्रोश आता लोकांना सुद्धा हळूहळू असं वाटायला लागलंय की ठीक आहे, गळाला लागले गेले, हे फोडाफोडीचं राजकारण चालतच राहणार. पण ही लोकशाही नाही, आणि जी खरी लोकशाही आहे ती जिवंत करण्याचं काम आपण केलं पाहिजे. खरं तर एक शेवटचाच प्रश्न. खरं तर ह्या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना चेकमेट देण्याचा प्रयत्न हा एकनाथ शिंदेकडनं होतोय का, असा देखील सगळा राजकीय सूर या सगळ्या संदर्भात लावला जातो? दोघंही एकमेकांना चेकमेट करण्याचा प्रयत्न करतायत. दोघंही एकमेकांविरुद्ध लढताना आपल्याला दिसत आहेत आणि ते सगळ्यांनाच दिसत आहेत. पण आत्ताच्या घटकेला एकनाथ शिंदे जो आटोकाट प्रयत्न करतायत परत एक मुख्यमंत्री बनण्यासाठी, काय बोलावं आता, आणि त्या फडणवीसांनाही काय बोलावं आणि एकनाथ शिंदेनाही काय बोलावं खरंच कळत नाहीये. गेल्या 2 दिवसांपासून तुम्ही एक विषय सातत्याने ट्विटवरती हाताळताना पाहायला मिळतात. देवाभाऊ टॅक्सी जो काही उपक्रम मुंबई बँकेतर्फे घेतला जाणार आहे, जवळपास मुंबईच्या रस्त्यांवरती 2000 ह्या सगळ्या टॅक्सीज दिसणार आहे. त्याच्यावरती तुम्ही सातत्याने प्रश्न उपस्थित केला. त्याच्या संदर्भात प्रवीण दरेकर जे मुंबई बँकेचे अध्यक्ष आहेत ते म्हणतात आहेत की अंजलीताईंनी जर मला विचारलं असतं तर मी त्यांना सगळी या संदर्भातली सविस्तर माहिती दिली असती या उपक्रमात. ते सांगतात की 15 कोटींचा ऍडव्हान्स मिळालेला आहे, रक्कम ठरली की 15 कोटीचा ऍडव्हान्स वगैरे ही रक्कम तुम्हाला कळली कशी तुमच्या नेत्यांना ठाकरे शेडीचा? सगळे संपर्क असतो ना एकमेकाशी, कुठून ना कुठून दुरान्वयन काही ना काही संपर्क असतो. त्याच्यातून या गोष्टी कळतात. त्याच्यात काय कळत नाही अशातलं काय वाईट. ते कोणाला तरी बोलतात, ते दुसरं तिसऱ्याला बोलतं, तिसरं चौथ्याला बोलतं, बातम्या येत असतात. नेत्यांचा काही आरोप आहे याच संदर्भात की पवनराजे निंबाळकरांच्या केसचा निकाल जर आपल्या बाजूने हवा असेल तर आमच्यासोबत असा दबाव ओमराजे निंबाळकरांवर होता, असं संजय राऊत म्हणाले. नाही, खरं तर न्यायालयाच्या निकाल सुद्धा सत्ताधारी पक्ष ठरवतात की काय, असं या वक्तव्याने समोर येतंय. ठीक आहे, राजकीय एखाद्या ठिकाणी निधी मिळाला, एखादा प्रकल्प झाला, प्रकल्प करावा, हे राजकीय नेते ठरवतात. पण न्यायालयाचा निकाल राजकीय नेते ठरवायला लागत असतील तर मला असं वाटतं जसं मतदान हुकुमशाही आणि त्याच्याविषयी आत्ता आपण बोललो हे तसाच हा प्रकार आहे. प्रतापराव जाधव म्हणतात की या ऑपरेशन टायगरला ठाकरे सेना जबाबदार आहे. ठीक आहे, आता बोलत असतात सगळे लोक, ऐकून घ्यायचं. बरं, एका बाजूला हे सगळं सुरू असताना तुमच्यातलेच काही नेते भाजपवर टीका करतात की हे सगळं भाजप घडून आणतंय. पण भाजपचे बावनकुळे असं म्हणतात की या सगळ्या परिस्थितीचा या घटनेचा काही संबंध भाजपशी नाही. भाजपच्या सपोर्टशिवाय या गोष्टी होऊ शकत नाही. आणि हे कशासाठी चालू आहे? शिंदेंना काय करायचे खासदार, त्यांना तर मुख्यमंत्री व्हायचं. पण भाजप अशा पद्धतीनं अशा लोकांना कामाला लावतं आणि अशा लोकांच्या माध्यमातून संपत्ती वगैरेचं प्रलोभन दिलं जातं आणि नंतर हे लोक कोणाच्या वळसणी लावतात? भाजपच्याच. आता परवाचं ममताचं उदाहरण आहे ना. ममताच्या पार्टीचे जे लोक गेले, कोणता पक्ष आहे त्याच्या पक्षाच्या संस्थापक अध्यक्षालाच माहीत नाही की आपल्या पक्षात 20 खासदार आले म्हणून. अशी तर स्थिती आहे देशाची. बरं, ते खासदारानंतर काही आमदार देखील जाणार असल्याची चर्चा आहे. तुम्हाला काही ऑफर विफर आली आहे का? नाही, असे काही ऑफर विफर नाही. मला काही यायचं काही कारण नाही. एक शेवटचं फक्त विचारतो, केवळ 3 आमदार म्हणून तुमच्या सकट 4 आमदार आणि साधारणतः 125-150 सगळे जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समितीचे सदस्य, अशी तुमच्या श्रेणीची अवस्था झालेली आहे. पूर्वी हा पूर्ण